चला तर मंडळी, सविताज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत खिमा पाव। आज आम्ही आलो आहेत माझ्या बहिणीच्या घरी, म्हणजे रोहनच्या मावशीच्या घरी। मावशीकडे आल्यावर मावशी रोहनसाठी त्याच्या आवडीच्या डिश बनवत असते, त्यामुळे आज स्पेशल खिमा पाव बनवत आहोत। त्यासाठी मी इथे अर्धा किलो खिमा स्वच्छ धुवून पिळून घेतला आहे। त्यासाठी मी 3 मोठे कांदे, 2 टोमॅटो, कोथिंबीर व मिरची बारीक चिरून घेतली आहे। तसेच कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण याची पेस्ट करून घेतली आहे। व आता मी ही रेसिपी कुकरमध्येच करणार आहे। कुकरमध्ये मी 3 चमचे तेल घालून घेतले आहे। ते तेल चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे आहे व ते तेल चांगले गरम झाल्यावर त्यात आपण प्रथम कढीपत्ता घालून घेतला आहे। त्यात नंतर आपण हे कांदे घालून ते अगदी ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत। चला तर आता आपण कांदे चांगले परतून घेऊया। त्यासाठी आधी त्याच्यावर आपण थोडेसे मीठ घालून घेऊया। मीठ घातले की कांदे लवकर मऊ होतात व पटापट ते चांगले ब्राऊन होतात, म्हणून त्यावर मीठ घातले आहे। आता आपले कांदे चांगले ब्राऊन झाले आहेत, तर आता आपण त्याच्यावर हे टोमॅटो घालून घेऊया। प्रथम मी याच्यात तेल कमीच घालते, कारण नंतर खिम्यालाही तेल सुटते, त्यामुळे व नंतर फार तेल होते। आता यात आपण हळद घालून घेतली आहे व त्यावरच आता आपण ही जी पेस्ट बनवली आहे, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, पुदिना याची ती 3 चमचे पेस्ट घालून घेतली आहे व त्यानंतर आता आपण याला परत चांगले हलवून घेणार आहोत। आता हे हलवून झाल्यावर आपण यात 2 चमचे धणे जिरे पूड घालत आहोत। थोडासा बिर्याणी मसालाही घातला आहे, कारण त्याने थोडी टेस्ट जरा चांगली येते, म्हणून तेही मी घालून घेतले आहे। आता आपण यात घालत आहोत लाल तिखट। आपले साधे लाल तिखटच त्यात आधी घालून घेणार आहोत व नंतर ते चांगले हलवून घेणार आहोत। आता यातच मी आमचा घरगुती मसाला घातला आहे। या मसाल्यामध्ये सर्व प्रकारचे गरम मसाले असतात, त्यामुळे इतर काहीही गरम मसाले ॲड करावे लागत नाही। मसाले चांगले भाजण्यासाठी व करपू नये म्हणून मी त्यात थोडेसे पाणी घालून घेतले आहे व आता आपण हे चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। वरून मी थोडीशी 1 चमचा अजून अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट ॲड केली आहे। आता यातच आपण खिमा घालणार आहोत व तो या मसाल्यामध्ये चांगला परतून घेणार आहोत। आधी खिमा व्यवस्थित सगळा आपण त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया व नंतर तो चांगला परतून घेऊया। त्यासाठी आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातले आहे। इथे बघा, आपला शेफही आला आहे रोहन, त्याच्या आवडीची वस्तू आहे म्हणून तो इथे असिस्ट करायला आला आहे। आता तो पण शिकून घेत आहे। तर आता वरून आपण याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेऊया। आता आपल्या खिम्याला चांगले तेल सुटले आहे, त्यामुळे आपण आता लिंबू पिळून थोडेसे याला हलवून घेणार आहोत व याला शिट्या काढून घेण्यासाठी यामध्ये थोडेसे पाणी घालून घेणार आहोत। त्याआधी मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे व आता पाणी घालून आपण ते चांगले हलवून घेतले आहे व आता आपण याला झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहोत। या एवढ्या शिट्ट्यांमध्ये आपला खिमा व्यवस्थित शिजून निघेल। तर आता आपण या शिट्ट्या काढून घेऊया। आता आपला कुकर तयार झाला आहे व आता आपण तो पूर्णपणे थंड झाल्यावरच त्याला उघडणार आहोत। आता बघा, इथे आपण पूर्णपणे थंड झाल्यावर त्याला उघडला आहे व आपला हा खिमा रेडी आहे। आता आपण हा कोथिंबीरीने सजवून घेऊया आणि आता खाण्यासाठी हा तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी करायची असेल तर तुम्ही याप्रमाणे जरूर करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। व चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला शेअर, लाईक व सबस्क्राईब करून घ्या। तयार आहे गरमागरम खिमा। त्यावर वरून आपण थोडा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर व लिंबूने सजवून आपण तो गरम गरम पावाबरोबर खाऊन घेणार आहोत। तर नक्की बनवून बघा आणि प्लीज शेअर, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।